Hello students of standard 6th. In this video we are going to learn our geography lesson number 7 rocks and type of rocks. Name of the lesson: rocks and rock types. First of all, observe these pictures carefully. Three pictures are given. We will see the questions based on these pictures. See the first question. What is the hill in the A made up of? This hill, what is it made up of? It is made up of rock. खडकानी बनलेला आहे ते डोंगर. See the next question. What is being done in B? What is going on this in this picture? There is mining or digging the rock. इथे खडक खणला जात आहे. And what do we see in the picture C? We can see small stones which we can see in the river basin. आपण नदीची काठी जे छोटे छोटे दगड गोटे बघत असतो किंवा त्यामध्ये वाळू सुद्धा मिक्स असते. That picture is shown here. Is there any relationship between the three things shown above? What is the relation between all these pictures? We can see the rock, and here rock is being digged, and here small pieces, these are stones. It is made up of rock आणि ते खडकापासूनच बनलेलं आहे. म्हणजे सर्व पिक्चर्समध्ये आपल्याला रॉक किंवा खडक हा सर्व पिक्चर्समध्ये सिमिलरली दिसत आहे. नाउ सी द what purpose do we use the things shown in picture A and picture C? आता या पिक्चरमधले आणि या पिक्चरमधले जे रॉक आहे किंवा खडकाचा प्रकार जो आहे तर आपण कुठे कुठे वापरत असतो? वी आर युझिंग दिस रॉक्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस अँड रोड्स. Now see here one activity is given. We have to perform that activity. What we have to do: from the hills, river beds or the land in your vicinity, collect rock specimen of different types, shapes, color, etc. and observe the rock specimen and note down the following. What we have to do: we have to collect some rocks. आजूबाजूला आपल्या परिसरात जे रॉक्स आपल्याला बघायला मिळतात नदीच्या काठाला किंवा डोंगराच्या साईडला, तर ते रॉक्सचे आपल्याला बघायचं आणि त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या. तर काय नोंद करायची त्याची? प्लेस व्हेअर द रॉक वॉज फाउंड, कुठून आपण तो रॉक आपल्याला आपण आणलेला आहे ते बघायचं. नंतर कलर ऑफ द रॉक, वी हॅव टू नोट डाऊन द कलर. स्पॉट्स ऑन द रॉक अँड दर कलर, वेगवेगळे प्रकारचे रॉक्स असतात, काही वरती स्पॉट्स असतात, काही कडक असतात, दॅट टाईप. हार्डनेस ऑफ द रॉक, आता इथं कडकपणा बघायचा आहे, रॉक किती कडक आहे किंवा हाताने तुटतोय किंवा नाही ते बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ द रॉक, आणि स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, तर एक अखंड रॉक आहे की त्यामध्ये वेगवेगळे लेयर्स आहे. अँड नेक्स्ट पोरोसिटी ऑफ रॉक, पोरोसिटी आपल्याला पाणी त्या रॉकवरती पाणी टाकून किंवा रॉक पाण्यामध्ये ठेवून आपल्याला बघायचं आहे की रॉक पोरस म्हणजे तो पाणी शोषून घेतोय की नाही ते बघायचं आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या आपण जर बघितलं वेगवेगळे टाईपचे रॉक्स असतात तर त्यांची वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणजे काही रॉक्स कडक असतात, काही रॉक्स तुटतात. जर आपण रॉक जर खाली टाकल्यानंतर ते रॉक्स फुटत असतात तर त्याला म्हणतात ब्रिटलनेस. काही रॉक जे असतात तर त्यांच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते, त्याला म्हणतात पोरस. आणि काही रॉक्समध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता नसते, त्याला म्हणतात नॉन पोरस. नाउ विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स. We have seen last year the earth's crust is hard. It is made up of rocks and soil. पृथ्वीचं जे अवतरण असतं वरचं कवच तर त्याला म्हणतात अर्थ्स क्रस्ट. आता ते कसं असतं? कडक असतं. तर त्यामध्ये काय असतं तर ते कशाने बनलेलं असतं? इट इज मेड अप ऑफ रॉक, वेगवेगळ्या खडकांपासून. त्याचबरोबर सॉईल, काही ठिकाणी सॉईल म्हणजे मातीसुद्धा असते, काही ठिकाणी खडक असतो पृथ्वीच्या अवतरणावर. रॉक्स आर फाउंड ऑन द लँड सरफेस अँड ऑल्सो बिलो इट. नाव इन दिस लेसन वी आर गोइंग टू लर्न ऑल अबाउट रॉक्स. आता रॉक्स कुठे आपल्याला सापडतात? ऑन द सरफेस ऑफ द लँड, जमिनीच्या वरच्या भागावर किंवा जमिनीच्या आतमध्ये सुद्धा. जर आपण जमीन खणल्यानंतर तर मध्ये सुद्धा रॉक्स आपल्याला बघायला मिळतात. वॉटर रॉक्स, नाव हिअर इज द डेफिनेशन ऑफ रॉक. रॉक्स आर मिक्सचर ऑफ डिफरंट मटेरियल्स फॉर्म बाय नॅचरल प्रोसेस इन लिथोस्फिअर. आता रॉक्स कसे असतात तर दे आर फॉर्म बाय डिफरंट मटेरियल्स, त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. इट इज अ नॅचरल प्रोसेस फॉर्मिंग ऑफ रॉक्स. इट इज अ नॅचरल प्रोसेस इन द लिथोस्फिअर.
The properties of rock depend on the constituent minerals and their proportion as well as on the formation process. आता ह्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण अगोदर बघितलेल्या आहेत, हार्ड, ब्रिटल वगैरे, तर त्या प्रॉपर्टीज कशावरती डिपेंड असतात? इट इज डिपेंड ऑन द केमिकल कॉन्स्टिट्युएंट मिनरल्स, म्हणजे त्या रॉक्समध्ये कुठले कुठले घटक आहेत, मिनरल्स आहेत आणि ते किती प्रमाणात आहेत. तर त्यामध्ये रॉक्समध्ये शक्यतो कुठले घटक असतात? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड आयर्न. दीज आर द मेन एलिमेंट्स. तर शक्यतो बऱ्याचशा रॉक्समध्ये हे एलिमेंट्स असतात. कुठले? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड आयर्न. यापासून रॉक्स मेनली बनलेले असतात. बाकीचे सुद्धा घटक असतात पण ते कमी प्रमाणात असतात. देर आर अदर मिनरल्स टू इन डिफरंट रॉक्स. आणि काही वेगवेगळ्या रॉक्समध्ये बाकीचे सुद्धा घटक असतात, ज्यामध्ये लाईमस्टोन म्हणू शकतो आपण, लाईम म्हणू शकतो, कॅल्शियम म्हणू शकतो, या प्रकारचे. नाव विल सी द टाइप्स ऑफ रॉक्स. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ रॉक्स. त्यामध्ये फर्स्ट कुठला आहे? इग्नियस रॉक. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रायमरी रॉक्स. Second is sedimentary rock and third is metamorphic rock. We will study all these 3 types of rocks one by one. First of all, we will see the igneous rocks. Before that, we will read this information. The interior of the earth has very high temperature. As a result, the material in the part is in the molten state. आता पृथ्वीच्या आतमधला जो भाग आहे तर तिथे एक टेम्परेचरमुळे काय असतं की मोल्टन स्टेटमध्ये एक मटेरियल असतं, त्याला आपण लावा रस म्हणत असतो. समटाइम्स दिस मटेरियल गेट रिलीज थ्रू द फिशर्स इन द क्रस्ट. दिस इज कॉल्ड व्हॉल्कॅनो. आणि ते काही वेळेस काय होतं असतं, ते मोल्टन मटेरियल पृथ्वीच्या बाहेर येत असतं. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉल्कॅनो. लावा, गॅसेस, डस्ट, ॲशेस एक्सेट्रा आर थ्रोन ड्युरिंग द व्हॉल्कॅनो. आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचं गॅसेस, लावा आणि राखसुद्धा बाहेर येत असते. नाव विल सी हाऊ इग्नियस रॉक्स आर फॉर्म ड्यू टू व्हॉल्कॅनो. व्हॉल्कॅनोमुळे इग्नियस रॉक्स कसे तयार होत असतात. इग्नियस रॉक्स वेन द मोल्टन मटेरियल नोन ॲज मॅग्मा. पृथ्वीच्या आतमधलं जे मटेरियल आहे तर त्याला आपण मॅग्मा म्हणतो. आणि तेच वरती आल्यानंतर काय होत असतं, त्याला आपण लावा म्हणत असतो. अँड लावा ऑन द सरफेस कूल्स डाऊन अँड इट सॉलिडिफाईज गिविंग राईज टू द रॉक्स. आता पृथ्वीच्या आतमध्ये जेव्हा तो लावा रस असतो तर तो लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि जो बाहेर आल्यानंतर, पृथ्वीवरती आल्यानंतर, तो वातावरणामध्ये आल्यानंतर तो काय होत असतो? सॉलिड होत असतो. इथं आल्यानंतर इट बिकम्स सॉलिड अँड दिस गिव्स राईज टू, आणि त्यापासून काय होत असतं? रॉक्स तयार होत असतात आणि त्याच रॉक्सला आपण काय म्हणत असतो? इग्नियस रॉक्स. नाव विल सी द प्रॉपर्टीज. बिफोर दॅट विल सी हाऊ इग्नियस रॉक्स आर फॉर्म. दिस इज मॅग्मा. अशा प्रकारे लावा रस वरती येत असतो आणि असा लेयर्स तयार होत असतात त्याचे, आणि इथं पूर्ण एक संघ खडक तयार होत असतो, त्यालाच आपण इग्नियस रॉक्स म्हणत असतो. डोंगरसुद्धा निर्माण होत असतात इग्नियस रॉक्सपासून. नाव विल सी द प्रॉपर्टीज, म्हणजे इग्नियस रॉक्स कशा प्रकारचा असतो. ॲज दिस रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ द मटेरियल फ्रॉम द इंटेरियर ऑफ द अर्थ, दीज आर ऑल्सो रेफर्ड ॲज प्रायमरी रॉक्स. या इग्नियस रॉक्सला आपण प्रायमरी रॉक्ससुद्धा म्हणू शकतो. मोस्टली दिस रॉक्स अपियर हार्ड अँड होमोजिनियस. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इग्नियस रॉक्स. इग्नियस रॉक्स कसे असतात? मग खूप कडक असतात आणि एकसंध असतात, पूर्ण एकाच मटेरियलने बनलेले असतात. दीज आर हेवी ॲज वेल. आणि हे रॉक्स कसे असतात? परत हेवी असतात, खूप जड असतात. वी डू नॉट गेट फॉसिल्स इन दिस रॉक्स. आणि त्यामध्ये बाकीचे कुठलेच मटेरियल नसतात. फॉसिल्स म्हणजे ॲनिमल रिमेन्स. नाव विल सी द फॉसिल्स फर्दर. पुढे आपण फॉसिल्स म्हणजे काय ते व्यवस्थित बघू. द महाराष्ट्र प्लॅट्यू अँड सह्याद्रीज आर फॉर्म आउट ऑफ इग्नियस रॉक्स. आणि महाराष्ट्रातला जो मेन भाग आहे, मराठवाडा किंवा मधला जो पूर्ण भाग, दॅट इज कॉल्ड ॲज महाराष्ट्र प्लॅट्यू. इट इज मेड अप ऑफ इग्नियस रॉक्स. इग्नियस रॉक्सपासूनच पूर्ण प्लॅट्यू बनलेला आहे. त्याचबरोबर सह्याद्री जे माउंटन्स आहे इन द वेस्टर्न साईड ऑफ महाराष्ट्र, इट इज ऑल्सो मेड अप ऑफ इग्नियस रॉक. नाव देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इग्नियस रॉक्स. इग्नियस रॉक्सचे वेगवेगळे नावंसुद्धा दिलेले आहेत प्रकारानुसार. तर त्यामध्ये बेसॉल्ट इज अ मेजर एक्झाम्पल ऑफ इग्नियस रॉक. आता बेसॉल्ट म्हणजे जो मेन प्रकार आहे इग्नियस रॉकमधला, तर तो कुठला आहे? बेसॉल्ट. यू कॅन सी इन दिस पिक्चर, दिस इज ऑल्सो इग्नियस रॉक. इट इज कॉल्ड as pumice. Most of the hill forts in Maharashtra have lakes or elephant yards. Actually, these are old quarry sites. Now,
ऑन द फोर्ट्स. आता हे किल्ले जे आहेत तर ते कुठे डोंगरामध्ये तयार झालेले आहेत किंवा डोंगरावरती कोरलेले असतात आणि त्यावरती काय असतं छोटे छोटे तळेसुद्धा निर्माण केलेले असतात. तर ते तळे कसे निर्माण केलेले असतात, जो खडक असतो तर खडक पूर्ण ह्या भागातला खडक फोडायचा, म्हणजे इथे काय होत असतं पाणी साचण्यासाठी सुद्धा जागा होते. आणि हा काढलेला खडक, दिस रॉक विच इज एक्स्ट्रॅक्टेड इज यूज टू बिल्ड द फोर्ट्स. आणि किल्ले बनवण्यासाठी तो रॉक वापरला जायचा. म्हणजे एक प्रकारे तळं पण तयार व्हायचं आणि किल्ला पण तयार व्हायचा. रॉक वॉज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दिस साइट्स अँड यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द फोर्ट अँड अदर बिल्डिंग्स. इन द पिट्स अँड डगआउट्स लेफ्ट बिहाइंड द रॉक एक्स्ट्रॅक्शन वॉटर वॉज अलाउड टू ॲक्युमुलेट. आणि अशा प्रकारे तळे तयार व्हायचे. आणि ते दिस आर मेड इन द इग्नियस रॉक्स. इग्नियस रॉक्समध्ये ते तळे तयार व्हायचे, म्हणजे त्यातून पाणी जास्त जिरत नसायचं, बरेच दिवस ते पाणी साचलेलं असायचं. नाव विल सी द सेकंड टाइप ऑफ रॉक, दॅट इज सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक कसे असतात? ड्यू टू कंटिन्युअस व्हेरिएशन्स इन टेम्परेचर रॉक्स डेव्हलप क्रॅक्स. आता जे रॉक्स असतात तर त्यामध्ये काय, जेव्हा टेम्परेचर किंवा उन्हाने ते रॉक्सवरती त्याचे परिणाम होत असतो उन्हाचा. सिमिलरली द वॉटर पर्क्युलेटिंग थ्रू द रॉक्स डिझॉल्व द सोल्युबल मटेरियल्स. आणि रॉक्समध्ये जे मटेरियल असतं मिनरल्स वगैरे तर ते पाण्याने सुद्धा त्यामध्ये रॉक्समध्ये पाणी जाऊन तर ते सुद्धा विरघळतात. दिस लीड्स टू वेदरिंग ऑफ रॉक्स. आणि रॉक्सचे काय होत असतात मग तुकडे किंवा रॉक्स हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जात असतो. हा पूर्ण जो रॉक आहे तर तो यामध्ये क्रॅक्स जात असतात सुरुवातीला. क्रॅक्स गेल्यानंतर मग त्या एका रॉकचे छोटे छोटे तुकडे होतात. दे गेट डिसइंटिग्रेटेड अँड डिकम्पोज. दॅट इज दे गेट रिड्यूस टू पीसेस. स्मॉल स्मॉल पीसेस तयार होतात. अखंड रॉक्सपासून काय होत असतं, छोटे छोटे तुकडे तुकडे निर्माण होत असतात, लाईक दिस. अँड they get reduced into pieces. These rock particles get transported by the rivers, glaciers, wind, etc. towards low-lying areas and are deposited there. म्हणजे ह्या भागातला जो डोंगरातल्या भागातला समजा एखादा खडक आहे तर तो ऊन आणि त्याने काय होतो फुटतो आणि फुटल्यानंतर नद्यांद्वारे किंवा वाऱ्याद्वारे इकडून तिकडे वायला जात असतो. आणि तो दुसरीकडे जिथं खालचा एरिया आहे किंवा लो लाईंग एरिया आहे तर तिथं जाऊन तो जमा होत असतो छोटे छोटे कण. दिस अप्पर लेअर एक्झॅक्ट हेवी. मग असं काय होत असतं, समजा हा मोठा उंच डोंगर आहे तर डोंगरातला खडक जो आहे तर छोटे छोटे पार्टिकल्स होऊन जिथं खालचा भाग जो आहे जमिनीचा तर तिथे जाऊन काय होतात ते साचले जातात छोटे पार्टिकल्स. आणि ते काय होतं, एक थर आला की दुसरा थर त्यावरती येऊन बसत असतो, परत तिसरा थर त्यावरती. मग तिने काय होत असतं, खालच्या थरावर खूप प्रेशर निर्माण होत असतं. अँड दे गेट फॉर्म इन टू रॉक्स. म्हणजे हे छोटे पार्टिकल्स परत काय होत असतात, एकमेकांना चिटकले जातात आणि त्याच्यापासून पूर्ण एक खडक तयार होत असतं. असा लेअर टाईप खडक असतो तो. म्हणजे एक लेअर आला त्यावर दुसरा लेअर येऊन बसत असतो, त्यावर तिसरा आणि परत चौथा. म्हणजे असा पूर्ण एक खडक त्यामध्ये लेअर्स तयार होत असतात. The upper layer exerts a heavy pressure on the lower layer. This leads to compaction of the material and developed a sedimentary rock. आणि जो खडक तयार झालेला असतो छोट्या छोट्या कणांपासून परत जो खडक तयार होत असतो तर त्याला म्हणतात सेडिमेंटरी रॉक्स. One can easily see the layers in the sedimentary rocks while layers are getting deposited in the remains of dead animals or plants get buried in these layers. आता हा जो रॉक्स तयार झालेला आहे तर त्यामध्ये काय असतं, वेगवेगळे लेअर. म्हणजे अगोदर खालचा लेअर तयार होतो, त्यावरती दुसरा लेअर येऊन बसत असतो, नंतर तिसरा चौथा, म्हणजे असे लेअर्स तयार होत असतात. तर ते हे लेअर्स तयार होत असतानाच काय होत असतं, डेड ॲनिमल्स किंवा ॲनिमल्सचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात, वी कॅन सी बोन्स, ॲनिमल्स बोन वगैरे, ते काय होत असतात यामध्ये येऊन बसत असतात. आणि ते काय इथं त्याचे निशाण किंवा ते डिपॉझिटेड, दिस बोन्स गेट बरीड इन टू दिस रॉक्स. म्हणजे या रॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स पार्ट्ससुद्धा येऊन बसत असतात. म्हणजे ते रॉकमध्येच ते झाकले जात असतात. दॅट आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. त्यालाच आपण फॉसिल्स म्हणत असतो. देअरफॉर वन मे फाइंड फॉसिल्स इन सेडिमेंटरी रॉक. म्हणजे या रॉक्समध्ये काय असतं, फॉसिल्स असतात. सेडिमेंटरी रॉक्स आर जनरली ब्रिटल. आता सेडिमेंटरी रॉक्स कसे असतात, ब्रिटल, म्हणजे ते लगेच तुटू शकतात किंवा ते पडल्यानंतर फुटत असतात. आपण मुरमाचे वगैरे दगड जर बघितले, दे आर ऑफ टाईप ऑफ सेडिमेंटरी रॉक अँड लाईट वेट. ते खूप म्हणजे इग्नियस रॉक्सपेक्षा ते थोडेसे हलके असतात वजनाला.
मोस्ट ऑफ देम आर पोरस, आणि त्यातले बरेचसे रॉक्स हे पोरस म्हणजे पाणी शोषून घेण्याची त्यांची क्षमता असते किंवा पाणी ते ओढून घेत असतात. नाव हिअर आर द एक्झाम्पल्स. सँडस्टोन, लाईमस्टोन, चुनखडी जी असते ती सुद्धा, शेल म्हणजे शेडचा दगड म्हणतो आपण तो, कोरल्स एक्सेट्रा आर द सेडिमेंटरी रॉक्स, हे सेडिमेंटरी रॉक्सचे काही प्रकार आहेत. वन मे फाइंड कोल सीम्स इन सेडिमेंटरी रॉक्स. आता सेडिमेंटरी रॉक्समध्ये काही काही वेळेस काय होतं, आपण कोळशाचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे तुकडे दिसतात किंवा कलर्स. सेडिमेंटरी रॉकचा कलरसुद्धा हा वेगवेगळा असतो, कारण की त्यावरती लेयर्स आलेले असतात. म्हणजे एक लेअर वेगळ्या कलरचा, दुसरा लेअर वेगळ्या कलरचा, अशा प्रकारे आपण लेयर्स सेडिमेंटरी रॉक्समध्ये बघू शकत असतो. नाव सी इन दिस पिक्चर फॉसिल्स, हाऊ फॉसिल्स आर गेट डिपॉझिटेड इन टू सेडिमेंटरी रॉक्स. म्हणजे प्राण्यांचे वेगवेगळे जे सापळे असतात तर ते कसे रॉक्समध्ये डिपॉझिट होतात. यू कॅन सी द पिक्चर ऑफ फॉसिल हिअर. इन दिस पिक्चर इन्फॉर्मेशन इज गिवन अबाउट सेडिमेंटरी रॉक्स. सेडिमेंटरी रॉक्स कसे वापरले जातात. नियर जयपूर सिटी, राजस्थान, इन राजस्थान रेड स्टोन इज फाउंड. तर राजस्थानमध्ये जयपूरच्या जवळ रेड सँडस्टोन जो सेडिमेंटरी रॉक आहे. दिस टाईप ऑफ इट इज अ टाईप ऑफ सेडिमेंटरी रॉक. दिस रॉक वॉज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ रेड फोर्ट ॲट दिल्ली. आणि दिल्लीला जो लाल किल्ला आहे तर तिथं ह्या रॉकचा उपयोग केलेला आहे. ॲज सँडस्टोन इज रिलेटिव्हली सॉफ्ट, वन कॅन कार्व ऑन इट. आणि त्यावरती कोरीव काम करण्यासाठी सोपं असतं, बिकॉज इट इज अ सॉफ्ट रॉक. सेडिमेंटरी रॉक म्हणजे कोरीव काम करण्यासाठी सेडिमेंटरी रॉक इज युजफुल. विल लर्न द थर्ड टाइप ऑफ रॉक, दॅट इज मेटामॉर्फिक रॉक्स. आता मेटामॉर्फिक रॉक्स कसे तयार होतात ते बघू आपण. व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी अँड अदर अर्थ मुवमेंट कॉन्स्टंटली टेक्स प्लेस ऑन अर्थ. वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट्स ह्या पृथ्वीवरती कायम चालू असतात. वाईल दीज आर ऑकरिंग, द इग्नियस ऑर सेडिमेंटरी रॉक्स इन दॅट रिजन आर सबजेक्टेड टू ट्रिमेंडस प्रेशर अँड हीट. म्हणजे जे व्हॉल्कॅनो होत असतो तर जेव्हा अगोदरचा इग्नियस रॉक असतो ह्या भागातला, आणि परत जर व्हॉल्कॅनो झाला त्या भागामध्ये काय होत असतं, तर या इग्नियस रॉक किंवा आजूबाजूला जर सेडिमेंटरी रॉक असेल तर त्यावरती या व्हॉल्कॅनोची जी हीट निघत असते बाहेर, तर त्या हीटचा आणि प्रेशरचा ह्या रॉक्सवर परिणाम होत असतो, दोन्ही पण इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक्सवर. आणि त्यामधून तिसरा रॉक्स तयार होत असतो. दिस लीड्स टू चेंज इन द नेचर ॲज वेल ॲज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ द ओरिजिनल रॉक्स. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या पूर्ण चेंज होत असतात नवीन जो रॉक्स तयार झालेला आहे तो. द क्रिस्टल्स इन द ओरिजिनल रॉक्स गेट रिक्रिस्टलाइज. आणि जे मधले जे घटक आहेत तर त्यामध्ये परत चेंजेस होत असतात. दिस मीन्स द रॉक्स गेट मेटामॉर्फ्स. आणि तो रॉक काय होत असतो, चेंज होत असतो आतल्या आतमध्ये. दिस रॉक्स आर फॉर्म थ्रू सच अ प्रोसेस कॉल्ड मेटामॉर्फिक. आणि त्यामुळे त्या रॉक्सला काय म्हणतात, मेटामॉर्फिक रॉक. दिस रॉक्स डू नॉट कंटेन फॉसिल. आणि ह्या रॉक्समध्ये फॉसिल्स नसतात मेटामॉर्फिक रॉकमध्ये. अजून प्रॉपर्टी काय आहे मेटामॉर्फिक रॉकची. दिस रॉक्स आर हेवी अँड हार्ड. इग्नियस रॉक्स जसे हेवी अँड हार्ड असतात त्याच प्रकारे मेटामॉर्फिक रॉकसुद्धा हेवी म्हणजे जड असतात आणि कडक असतात. नाव हिअर आर सम मेटामॉर्फिक रॉक्स आर गिवन फॉर्म बाय different types of sedimentary and igneous rocks. These are all metamorphic rocks formed by different sedimentary and igneous rocks. You can read this information. We will see one information of each igneous and one of sedimentary. आता इथे igneous rocks कुठला आहे, हा ग्रॅनाइट जो आहे igneous आहे, आणि त्यापासून तयार झालेला मेटामॉर्फिक रॉक कुठला आहे, नाईस. हा जो रॉक आहे दॅट इज igneous. This is metamorphic rock. Now we'll see next example. Igneous rock basalt, त्यापासून amphibolite, that is a metamorphic rock. Now in this sediment, हा जो limestone आहे it is a igneous rock, sedimentary rock. हा sedimentary आहे आणि त्यापासून जे मार्बल तर हा metamorphic rock आहे. In this way metamorphic rocks are formed by process in igneous and sedimentary rocks. Now we'll see information of diamond. Diamond it is a metamorphic rock. Diamond हे metamorphic rock आहे आणि कुठल्या रॉक्स पासून बनलेला आहे. Coal gets metamorph when it undergoes in a intense heat. मग जेव्हा कोळसा, you can see here coal it is a sedimentary rock. कोळसा हा sedimentary नरम सुद्धा असतो, ब्रिटल सुद्धा असतो, परंतु त्यापासून तयार झालेला जो
डायमंड इट इज अ मेटामॉर्फिक रॉक. डायमंड इट इज अ मेटामॉर्फिक. मग इथं काय होतं, तो हार्ड होऊन जातोय आणि खूप जडसुद्धा होतो. कोळसा हा त्या प्रमाणात जड नसतो. म्हणजे डायमंड इज अ मेटामॉर्फिक रॉक फॉर्म फ्रॉम sedimentary rock, that is coal. After coal gets metamorph, it कन्वर्ट्स इंटू डायमंड. इट्स प्राइस इन्क्रीजेस. आणि त्याचं किंमतसुद्धा वाढत असते कोळशाचीच. म्हणजे डायमंड इज अ कोल. अगोदर डायमंड काय असतो, कोळसाचा असतो. वी बर्न कोल वाईल वी यूज डायमंड्स ॲज ऑर्नामेंट्स. आणि कोळसा खूप हीट, त्याला जर जास्त हीट आणि प्रेशर दिलं कोळशाला तर त्यापासून डायमंड्स तयार होत असतात. इट इज अ मेटामॉर्फिक रॉक. Now here is information of Taj Mahal, from which rock Taj Mahal is made. Taj Mahal is made in marble. मार्बल मध्ये बनलेला आहे. मार्बल रॉक जो मेटामॉर्फिक रॉक आहे त्यापासून बनलेला आहे. आणि तो कुठून आणलेला आहे? मार्बल इज अ मेटामॉर्फिक रॉक. दिस रॉक वॉज ब्रॉट फ्रॉम माइन्स ऑफ मकराना इन राजस्थान. आणि राजस्थानमधून तो दगड तिथे आग्र्याला न्यू ताजमहल बांधलेला आहे. नाव विल सी द वन रिअलायझेस वाईल टेकिंग अ बोट राईड थ्रू रिव्हर नर्मदा बेटघाट गॉर्ज इन मध्य प्रदेश दॅट द रिव्हर हॅज कट इन गॉर्ज. आता नर्मदा रिव्हर तर बेटघाट हा जो भाग आहे तर तिथे नर्मदा रिव्हर अशा दोन रॉक्समधून वाहताना आपल्याला दिसते. आता हे जे दोन रॉक्स आहेत साईडला, हे रॉक्स कुठल्या टाईपचे आहेत? इट इज ऑल्सो मार्बल रॉक. ॲट सनराईज अँड सनसेट अँड ड्युरिंग फुल मून नाईट्स दिस रिव्हर बँक्स प्रेझेंट अँड एन्चॅन्टिंग सीन. आणि जेव्हा सनराईज किंवा सूर्य उगताना आणि सूर्य मावळताना या भागात हा रॉक चमकत असतो. त्यामुळे इथे खूप सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळत असतं. नाव सी इन द फिगर 7.45 व्हॉट इट शोज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर रॉक्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रॉक्स आहेत तर त्यांचं आपल्याला इथे माहिती मिळते. तर इथे बघू शकतो आपण ह्या भागामध्ये इथे इंडेक्स दिलेला आहे, त्यावरून आपण कुठल्या भागात कुठलं रॉक्स आहे ते बघू शकतो. दिस एरिया इज ऑल ऑफ basalt rock. This is of granite rock, and this red color it is laterite, and this light yellow color it is of sedimentary rock. Now see, the basalt rock formed out of volcanic eruption has spread over a vast region of state. म्हणजे हा महाराष्ट्राचा जास्त भाग हा बेसॉल्ट रॉकने तयार झालेला, म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शनमधूनच महाराष्ट्राचा मध्य भाग हा निर्माण झालेला आहे. सो इट इज सो हार्ड. इग्नियस रॉक आहे त्यामुळे हा मधला जो पट्टा आहे तर तो खूप हार्ड रॉकने बनलेला आहे. ग्रॅनाइट रॉक इज फाउंड इन द ईस्टर्न पार्ट्स अँड इन द सदर्न कोंकण. ग्रॅनाइट आपण बघू शकतो, हा जो ईस्टर्न भाग आहे महाराष्ट्राचा आणि इथे थोडासा पार्ट आहे ग्रॅनाइटने. अँड लॅटराइट इट इज फाउंड इन साऊथ कोकण, दॅट इज नियर इन द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. लॅटराइट रॉक रेड कलरमध्ये हा बघू शकतो आपण. बिकॉज ऑफ थिक अँड एक्सटेन्सिव्ह लेयर्स ऑफ बेसॉल्ट महाराष्ट्र डज नॉट हॅव लार्ज रिझर्व्स ऑफ मिनरल वेल्थ. आणि हा जो मधला पूर्ण भाग आहे तर तो खूप कडक रॉकने बनलेला आहे, त्यामुळे तिथं मिनरल्स किंवा जमिनीत वेगवेगळे जे मिनरल्स असतात ते आपण तिथून काढू शकत नाही किंवा नसतात तिथे. देअर फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटी इज कॉन्सन्ट्रेटेड इन द सदर्न कोंकण अँड ईस्टर्न महाराष्ट्र. म्हणजे जे मायनिंग जे असते कोळसा वगैरे काढण्यासाठी तर ते फक्त ह्या भागामध्ये जास्त चालू असते. गडचिरोली इन दॅट रिजन, चंद्रपूर. In this way we have learned all different types of rocks and their properties. We have also seen which rocks are found in Maharashtra state. Here is one about Maharashtra. आपण महाराष्ट्राविषयी एक वाक्य नेहमी पोएममध्ये म्हटलं जातं, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. Why this sentence is used? Because of the igneous rock. Maharashtra is formed by igneous rocks.